नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आदिवासी विभागामार्फत एक अत्यंत अशी महत्त्वाची घरकुल योजना राबवली जाते, जिचं नाव शबरी घरकुल आवास योजना हे आहे. तर या योजनेअंतर्गत जे काही आहे, तर ते अनुसूचित जमातींसाठी जे काही आहे मित्रांनो, तर ते घरकुलांची योजना या ठिकाणी आहे, जिच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या लोकांना किंवा नागरिकांना आपण ज्याला म्हणतो, तर त्यांच्यासाठी घरकुलं बांधण्याचे काम या योजनेअंतर्गत होतं. तर या योजनेचा जो काही अर्ज आहे, तर तो अर्ज आदिवासी प्रकल्प विभागाकडे आपल्याला या ठिकाणी जे काही दस्तऐवज असतील किंवा कागदपत्र आपण ज्याला म्हणतो, त्यासहित तो अर्ज आपल्याला आदिवासी प्रकल्प विभागाकडे त्या ठिकाणी द्यायचा असतो. परंतु हे जे काही आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय जे काही आहे, तर ते प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी उपलब्ध नसतात आणि या अनुषंगानेच जे काही आपले अनुसूचित जमातीतील नागरिक असतील किंवा आदिवासी नागरिक जे काही असतील, तर ते या योजनेच्या लाभापासून वंचित त्या ठिकाणी राहतात. तर याचीच दखल राज्य शासनाने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्याचसाठी 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक परिपत्रक निर्गमित करून त्या ठिकाणी एक आपल्याला सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीणसाठी प्रतीक्षा यादी तयार करणे व या योजनेसाठी अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक विकास विभाग, प्रकल्प गट व गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय येथे स्वीकारण्याबाबत जे काही अर्ज असतील तुमचे, तर ते आता आदिवासी प्रकल्प विभागच नाही, तर आपली पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे सुद्धा स्वीकारले जाणार आहेत आणि जी काही कार्यवाही या अर्जांच्या अंतर्गत असणार आहे, तर ती पूर्ण त्या ठिकाणी केली जाणार आहे. परिपत्रक काय मित्रांनो, तर शासन परिपत्रकामध्ये शबरी आवासी घरकुल योजनेसाठी ग्रामीणसाठी अर्जाचा नमुना व त्यासोबत जोडायची कागदपत्रे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. सदर योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांकडे अर्ज दाखल करण्यात येतात. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकपेक्षा अधिक तालुक्यांचा समावेश त्या ठिकाणी होता. त्यामुळे प्रकल्प कार्यालयाचे मुख्यालय असलेले ठिकाण वगळता अन्य तालुक्यातील नागरिकांना शबरी आवासी घरकुल योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या ठिकाणी यावं लागत होतं आणि त्यांची त्या ठिकाणी परेशानी सुद्धा होत होती. गट विकास अधिकारी, पंचायत समिती हे शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. त्यामुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठीचे जे काही अर्ज असतील, तर ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय याचबरोबर गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती कार्यालय येथेही स्वीकारण्यात यावे. या संबंधीचं जे काही परिपत्रक आहे तर ते आहे. पंचायत समिती कार्यालयाने सदरचे अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास सादर करावेत. शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी जिल्ह्यांकडून प्राप्त होणारी मागणी व आदिवासी विकास विभागाकडे उपलब्ध तरतुदी यांचा विचार करून राज्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात येते. या उद्दिष्टांव्यतिरिक्तही प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे घरकुल मागणीसाठी अर्ज दाखल होत असतात. तथापि निश्चित असलेल्या उद्दिष्टांव्यतिरिक्त अधिकचे अर्ज प्राप्त झाल्यास असे अर्ज प्रकल्प कार्यालयाकडून स्वीकारले जात नसल्याची बाब त्या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे. वास्तविक पाहता घरकुलांसाठी प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या वर्षात दिलेल्या उद्दिष्टांसाठी लाभार्थी निवड अंतिम झाल्यावर या उद्दिष्टांव्यतिरिक्त घरकुलांसाठी अधिकच्या प्राप्त होणाऱ्या मागणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्तरावर प्रतीक्षा यादीत ठेवण्यात यावी. सदर प्रतीक्षा यादी तयार करताना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. प्रतीक्षा यादी तयार करताना पात्र लाभार्थ्यांच्या विहित कागदपत्रांसह प्राप्त अर्जाचा कालावधी म्हणजेच अर्ज प्रकल्प कार्यालयास, पंचायत समिती कार्यालयास प्राप्त होण्याची दिनांक व वेळ विचारात घेऊन प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्वावरती प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी. सदर प्रतीक्षा यादी ही प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावी. सदर यादी दरमहा अद्ययावत सुद्धा करण्यात यावी. याबाबतचं हे अपडेट आहे मित्रांनो. तर जे काही आपल्या शबरी घरकुल आदिवासी योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, जे काही अनुसूचित जमातीतील नागरिक असतील, तर ते लाभ घेऊ इच्छित असतील, तर त्यांना काय करायचं आहे, तर जितकी तुम्हाला लवकर त्या ठिकाणी किंवा जितकी गडबड तुम्हाला करता येणार आहे किंवा जितका अर्ज लवकर तुम्हाला त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, गट विकास अधिकारी कार्यालय असेल किंवा आदिवासी विकास विभाग प्रकल्प जो काही आहे, तर त्यांचं ऑफिस असेल, तर या ऑफिसमध्ये लवकरात लवकर आपला अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे. कारण जी काही प्रतीक्षा यादी या अर्जांची तयार होणार आहे, की ज्याच्या माध्यमातून घरकुलांची यादी लागणार आहे, तर ती प्रतीक्षा यादी जो पहिला येईल त्याला मिळेल. मग तो आपल्यापेक्षा थोडा कमी जरी कॅपेबल असला किंवा तरी सुद्धा त्याला ते घर मिळण्याची शक्यता राहील आणि जो काही
खरंच लाभार्थी असेल तर तो माघार राहील. तर अशा पद्धतीची गोंधळ होऊ नये यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करा. त्याचबरोबर मित्रांनो, अशाच नवनवीन योजना, नवनवीन घरांच्या योजना असतील, सौरकृषी पंपांच्या योजना असतील, इतरही योजना असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या योजनांची माहिती आपल्या YouTube चॅनलवरती येत असते. त्यासाठी आपल्याला करायचं काय, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवायचं आहे. जेणेकरून ज्या काही योजना आहेत शासनाच्या, त्या तर जास्तीत जास्त फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह, म्हणजे जो आधी येणार त्याला अगोदर ती योजना भेटणार. म्हणजे प्राधान्यक्रमानुसार त्या ठिकाणी योजनेचं वितरण त्या ठिकाणी होत असतं. तर अशा योजनांचं वितरण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लवकर बघत जा, जेणेकरून तुम्हाला लवकर माहिती मिळत जाईल. त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.